नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 ही 30 मार्च 2026 या दिवशी आहे आणि त्याचे हॉल तिकीट कधी येतील आणि त्याबाबतची काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर हॉल तिकीट कधी येणार आणि त्याबद्दलची काय अपडेट आहे, चला तर बघूया. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक रेकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे, सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. ही एक रेकॉर्डेड बॅच आहे जे तुम्ही जॉईन करू शकता. ज्याची फीस आहे 2,000 रुपये आणि जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर इम्पॉर्टंट डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते की हॉल तिकीट जे आहे ती एकंदरीत सेकंड वीक ऑफ मार्च म्हणजे दुसऱ्या आठवड्यात मार्चच्या येऊ शकेल. आणि कारण 30 मार्चला आपली एक्झाम आहे, म्हणजे एकंदरीत 15 दिवसावर आपली एक्झाम असणार आहे. आणि ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे SCET सेलची, तिथेच तुम्हाला आपली हॉल तिकीट मिळेल आहे, किंवा तुम्ही जे लॉग इन केलं होतं त्या अकाउंटमध्ये सुद्धा हॉल तिकीट येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर सेकंड वीक ऑफ मार्चमध्ये ते तुम्हाला मिळेल आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की महाराष्ट्र MCA CET पॅटर्न जो आहे, अ, तो पॅटर्न, त्यामध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन 100 असणार आहे आणि टोटल मार्क्स 200 असणार आहे. त्याचं ड्युरेशन आहे 90 मिनिटांचं. यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. पहिलं आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. मॅथमॅटिक्सचे त्यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत, लॉजिकलचे 30 प्रश्न, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न आणि इंग्लिश कम्प्रेशनचे 20 प्रश्न, असे 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि टोटल मार्क्स असणारे 200. आपल्याला माहिती आहे आपली एक्झाम 30 मार्च 2026 रोजी आहे. त्यानंतर डेली प्लॅनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 ते 7 तास तुम्हाला आता अभ्यासाला द्यावा लागेल, जर का तुमचं स्कोर तुम्हाला 160+ हवा असेल तर, आणि टॉपचं कॉलेज हवं असेल तर. ठीक आहे, मॅथमॅटिक्सला तुम्हाला 3 तास द्यावा लागेल. यामध्ये तुम्हाला डेली मॉक टेस्ट सॉल्व्ह करावी लागेल, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील आणि हाय वेटेज टॉपिक्समध्ये तुम्ही पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, टाइम अँड वर्क, मेन्सुरेशन, अशा पद्धतीचे जे आहे टॉपिक्स ते तुम्ही घ्या. कारण मेन्सुरेशनमध्ये हे हाय वेटेज टॉपिक आहे, हे अरिथमेटिक हाय वेटेज आहे. टिग्नोमेट्री सुद्धा खूप महत्वाचे आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बेसिक अल्जेब्रा, मीन, मीडियम मोड आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, यावर तुम्ही फोकस करा आणि डेली मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला मॅथ्समध्ये 30 पैकी ॲटलिस्ट 25 प्रश्न तरी बरोबर असतील आहे. त्यानंतर इथं लॉजिकल रिझनिंग, त्यामध्ये तुम्हाला 2 तास द्यायचे दिवसाचे. त्यामध्ये हाय स्कोरिंग सेक्शन्स आहे, नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉजिझम, सेटिंग अरेंजमेंट, अनालॉजिकल स्टेटमेंट, आणि तुम्हाला डेली 25 ते 30 प्रश्न प्रॅक्टिस करायचे आहे. आणि मॉक टेस्ट द्यायचे, सेक्शनल मॉक टेस्ट द्यायची आहे लॉजिकल रिझनिंगमध्ये. आणि हे जे हाय स्कोरिंग सेक्शन आहे त्याबद्दल जास्त प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर येतं कॉम्प्युटर कॉन्सेप्ट, त्यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. व्हेरी स्कोरिंग टॉपिक्स आहे कम्प्युटर बेसिक, इनपुट आउटपुट डिव्हाइस, MS ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टम, मेमरी DBMS, बेसिक नेटवर्किंग, इंटरनेट अँड सायबर सिक्युरिटी आणि बायनरी नंबर सिस्टम. आणि यामध्ये तुम्हाला 20 ते 25 प्रश्न डेली प्रॅक्टिस करायचे आहे आणि तुम्हाला कम्प्युटरचा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर येतं इंग्लिशमध्ये आपल्याला 1 ते 1.5 तास द्यायचा आहे. त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनियम, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, रीडिंग कम्प्रेशन, बेसिक ग्रामर, आणि याचे मॉक टेस्ट सुद्धा द्यायचे. 15 ते 20 क्वेश्चन्स डेली तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. ठीक आहे, तेव्हा जाऊन तुम्ही हे करू शकाल. त्यानंतर तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट द्यायचे, मी तुम्हाला सांगितलं, ज्याला मी सेक्शनल टेस्ट म्हणत होते. तुम्हाला मॅथ्सची 2 दिवसाआड द्यायची आहे, सेक्शनल आणि रिझनिंगची सुद्धा 2 दिवसाआड, आणि कॉम्बोमध्ये तुम्ही कॉम्प्युटर आणि इंग्लिशचे दोन्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे, जेणेकरून, आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे की कोणतं टॉपिक तुमचा वीक आहे आणि कोणता चांगला आहे, आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. मॅथ्समध्ये तुम्ही जर का 22 ते 25 प्रश्न अटेम्प्ट केले आणि ते सेफ अटेम्प्ट राहील, म्हणजे बरोबर राहिले, तर तुम्ही 80% जाणार. नंतर रिझनिंग जे आहे त्यामध्ये तुम्ही 25 ते 28 जे प्रश्न आहेत ते तुम्ही कम्प्लीट बरोबर केले तर तुम्ही 85% जाता. इंग्लिशचे तुम्ही 15 ते 18, म्हणजे 75% म्हणजे हे 15 ते 18 म्हणजे 15 ते 18 आपले सेफ, जे कन्फर्म बरोबर असणार आहेत. आणि कम्प्युटरचे 17 ते 20 म्हणजे 90% तुम्ही हे करू शकता. हे टार्गेट स्कोर तुम्हाला स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल आहे.
ओके. त्यानंतर डेली रुटीनमध्ये तुम्हाला 3 तास मॅथ्सला द्यायचे आहे, 2 तास रिझनिंगला द्यायचं आहे, 1 तास इंग्लिशला द्यायचं आहे आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यायचा आहे. हे 6 ते 7 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता आपली रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे. जर का तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. याची फीज आहे 2,000 रुपये. बॅच डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते, इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहे. त्यानंतर प्रिंटेबल याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील, फ्री मॉक टेस्ट मिळणार आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल मॉक टेस्ट आणि 2,000 प्लस MCQ सुद्धा मिळणार आहे प्रॅक्टिससाठी. हे स्टडी मटेरियल आहे रेकॉर्डेड बॅचचं. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आणि हॉल तिकीट जे आहे ती 2nd वीक ऑफ मार्चमध्ये नक्की रिलीज होणार आहे. त्यामुळे आणि तुम्ही तुमच्या लॉग इन याच्यामध्ये पण चेक करू शकता ते, आणि CET सेलच्या वेबसाईटवर पण चेक करू शकता. ओके एव्हरीवन, थँक्यू सो मच.